एक एक रिव्ह्यू आपल्या दोन्ही टीमला असेल. रिव्ह्यू फक्त वाईडसाठी असेल आणि एक वेस्ट ऑफ हाईट म्हणजे नो बॉल चेक करण्यासाठी असेल. या व्यतिरिक्त रिव्ह्यू आपण कुठल्याही प्रकारचा वापरू शकत नाही. फक्त एक रिव्ह्यू असेल, वाईडसाठी असेल. इनिंग इनिंग खाली एक, एक इनिंग में एक और दूसरे इनिंग में एक, ऐसा दो रिव्यू रहेगा बैटिंग को और बॉलिंग को. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. संभाजी. हो इथे नक्कीच डाऊन द लेग स्टिक. यावेळी विचार केला तर व्हाईट बॉल असेल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात प्रारंभ आणि शुभारंभ होताना मॅचचा आपण पाहतोय. सध्या पाहिलं गेलं तर एक धाव टीमच्या खात्यामध्ये. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच 4 षटकांची ही. हो इथे जबरदस्त इथे ball आला तर आपण पाहायला गेलं तर व्यस्त आलं आणि याच अनुषंगाने एक सिंगल फक्त मिळू शकते आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक किंवा जाऊन पोहोचले दोन्ही आकड्यावर. एक बॉल आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये. ओहो दांडी 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 गुल जबरदस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचा पतन. पहिला धक्का बॅटिंग टीमला लागतोय. टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात सतीश नुप त्यामध्ये एंटर झालाय. प्रणव आणि सतीश ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. ऑन स्क्रीनला पाहिलं गेलं तर नक्कीच सतीशला देखील पाहतोय आणि याच दरम्यान आता 2 धावा टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. हो इथे नक्कीच पाठमध्ये चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता आणि यावेळी विचार केला तर हा डॉट बॉल. चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमची. ते थोडी खराब कामगिरी पाहायला मिळाली आणि खूप चांगली सुरुवात जी मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळाली. याच अनुषंगाने संभाजी आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकले गेले आणि 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त मात्र एक 2 धाबा खर्च केल्यात. माफ करा. पुढील बॉल. संभाजी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. ऑन साईडला केल्याचा प्रयत्न. इथे पाहिलं गेलं तर पाडमध्ये सातत्याने याच टप्प्यावर इथे गोलंदाजी केली जाते आणि यावेळी देखील एक सिंगल लेग पायची आली आणि धावफलक एकने पुढे सरकते 3 या आकड्यावर. पुढील बॉल संभाजी. ओहो फटका दमदार. चांगला होता फटका पण फक्त मिळतील 2 धावा आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. शेवटचा बॉल असेल शिल्लक. आतापर्यंत विचार केला तर 5 बॉल मात्र फेकले गेले आणि 5 बॉलमध्ये 5 धावा फक्त जोडल्या गेल्या टीमच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि शेवटच्या बॉलमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच एखादा मोठा फटका आला तर पुन्हा मॅच मध्ये इथे कमबॅक करू शकतो बॅटिंग टीम. प्रणव आणि सतीश ही जोडी पाहतो. एक पार्टनरशिप या मॅच मध्ये ते बिल्डअप करावे लागेल आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर नक्कीच एक
कशा प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये करेल प्लॅटिना स्पार्टन्स हा संघ हे देखील पाहिलं जाईल. पुढील बॉल आणि शेवटचा बॉल असेल क्रमांक 1च्या षटकामधलं. संभाजी गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि खूप चांगली गोलंदाजी एक विकेट देखील प्राप्त केली आपल्या गोलंदाजीमध्ये. त्याला घाई करणं अपेक्षित राहील. घाई करणं अपेक्षित राहील. हो, हो. इथे नक्कीच आणि शेवटचा बॉल असेल व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक च्या खात्यामध्ये वाढताना पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावफलक एकने पुढे सरकते 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ओहो! जबरदस्त फटका. जसा आला स्लॉटमध्ये पाठवून दिलं पार्किंग प्लॉटमध्ये. यूज इट. इट्स अ ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. नंतर स्कोर झालाय 13 रन, 1 विकेट. 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात सध्या मॅचमध्ये जर विचार केला तर नक्कीच अजून या 3 ओव्हरचा खेळ असेल शिल्लक. 13 धावा देखील टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय. मॅचमध्ये नक्कीच एक विस्फोटक खेळी करावी लागेल. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात. सुनीत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सुनीत मलिक या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच आता कशा प्रकारची कामगिरी तो करेल हा देखील प्रश्न उपस्थित असेल. 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 13 टू लॉस ऑफ टू 1 विकेट. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकामध्ये सुनीत मलिक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि पाहिलं गेलं तर सतीश आणि त्याचबरोबरीने प्रणव आलाय बॅटिंग लाईनअपसाठी. ऑन साईडला फुलटॉस बॉल होता फक्त दिशा दिली. टीममध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे. सिंगल घेतली दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय पण फक्त आणि फक्त एक धाव मिळेल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाही याच अनुषंगाने धावफलक एकने पुढे सरकते. 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि आता एक धाव आणखीन ऍड होताना पाहतोय. धावफलक 14 धावांच्या वर जाऊन पोहोचले एका विकेटच्या मोबदल्यात. ओहो! पुन्हा एकदा आम्हीने हेलिकॉप्टर केल्याचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर लाऊड अपील केले पंचांकडे आणि अजूनही पंचांनी कोणती दाद दिली नाहीये. हा देखील मोठा प्रश्न असेल आणि इथे पाहिलेले नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि कोणती धाव मिळणार नाहीये. यावेळी जर विचार केला तर नक्कीच लाऊड अपील केली होती पंचांकडे आणि कोणत्याही पंचांनी इथे दाद दिली नाहीये. दाद फेटाळली गेली आणि धावफलक हे मात्र आहे म्हणजेच 14 या आकड्यावर. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. मॅचमध्ये प्रणव आणि सतीश ही जोडी पाहतोय. पुढील बॉल क्रमांक 2च्या षटकामध्ये सुनीता मलिकला पाहतोय. ओहो! पुन्हा एकदा लाऊड अपील केले पंचांकडे. इथे पाहायला गेलं तर पंचाने देखील दाद दिली आणि विकेटचं पतन. त्या विकेटची आवश्यकता होती. ती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. बॅक टू द डगआउट. बॅटर प्रणव.
14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 1.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 2 विकेट देखील गमावताना पाहतोय अनिल आणि सध्या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर सतीशची जोडी पाहतोय. अमित आणि सतीश क्रमांक 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. 2 बॉल शिल्लक असतील. बॅटची कडा बॉल पाठीमागे चालले. यष्टीरक्षक संदीप पाटील बॉलपर्यंत पोहोचला देखील. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. यशस्वीरित्या धाव देखील पूर्ण होताना पाहतोय. आणि धावफलक आता जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्याच्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच चांगलं एफर्ट या मॅचमध्ये द्यावा लागेल. आणि त्याच पद्धतीची कामगिरी या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं आपण पाहतोय. एका साईडला युनायटेड 11 या संघाची कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहिली तर एक जबरदस्त विस्फोटक फलंदाजी त्याच्याकडे आपण सातत्याने आजच्या दिवसामध्ये पाहिली. आणि त्या संघासमोर एखादा जर मोठा टार्गेट इथे सेट करायचा असेल तर नक्कीच एक विस्फोटक खेळी करावी लागेल. एक पार्टनरशिप देखील बिल्डअप करावी लागेल. आतापर्यंत 1.5 बॉलचा खेळ झाला समाप्त. नेक्स्ट बॉल. सलमान दिला बॉलला डीप कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. याच अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. आणि 2 ओव्हरमध्ये धावफलक टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. त्या म्हणजेच 15 या आकड्यावर. साठी इन्व्हाइट केले ऋतिक पांडे. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये होता. इथे पाहिलं गेलं तर टिकमध्ये. आणि क्षेत्ररक्षक देखील तिथे उपस्थित आहे. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकते. 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात ऋतिक पांडे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपण त्याची पाहिली. आणि या मॅचमध्ये देखील कशा प्रकारची कामगिरी करेल हा देखील मोठा प्रश्न उपस्थित असेल. आणि पाहावं लागेल या मॅचमध्ये आता ऋतिक पांडे कशा प्रकारची कामगिरी करेल. हो, इथे जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक डिक्लर झोन आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होताना देखील पाहतोय. आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक 18 या आकडे जाऊन पोहोचले. सध्या अमित आणि सतीश ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. बॅटिंग करणारी टीम प्लॅटिना स्पार्टन्स या संघाची एक पार्टनरशिप या मॅचमध्ये ते बिल्डअप करावी लागेल. 18 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील जोडताना पाहतोय. 2 विकेटचा मोबदला. 2.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त. आणि नक्कीच क्रमांक 3च्या षटकासाठी इन्व्हाइट केले आणि आमंत्रित केले गोलंदाज ऋतिक पांडेला. आणि ऋतिक पांडे देखील खूप चांगली कामगिरी या मॅचमध्ये करताना आपण सध्याच्या घडीला पाहतोय. हो, इथे जबरदस्त फटका. शेईल आलाय आणि शेईलच्या मस्तकावर दस्तक ठेवला. आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. हो, पुन्हा एकदा जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. इथे पाहिलं गेलं तर डीप कव्हरमध्ये. आणि
एक सिंगल फक्त मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नापैकी थोडी डिले आली होती आणि याच अनुषंगाने दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला होता. पण फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं फक्त समाधान मानले आणि धावफलक 23 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली. ओहो! फटका जबरदस्त. उंची जास्त, अंतर देखील जास्त आणि बॉल झालाय चूम अंतर. इट्स आउट ऑफ द पार. लांबच लांब, दूरच दूर आणि नक्कीच ठोकलाय षटकार. ऑन साइडला डीपमध्ये इथे पाहिले गेलं तर एक सिंगल दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न करेल का संदीप पाटील? थोडीशी ते खराब कामगिरी. फेकी थोडी चांगली मिळाली असती तर नक्कीच हा बॉल कव्हर केला असता यात काही शंका नाहीये. धावफलक 1 ने पुढे सरकले आता. धावसंख्या जाऊन पोहोचले 13. लॉस ऑफ 2 विकेट. 30 या आकड्यावर 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 10.00 च्या सरासरीने पाटेकना टीमची धावगती आपण पाहतोय. अजून एका ओव्हरचा खेळ असेल शिल्लक आणि या एका ओव्हरमध्ये जर विचार केला तर मोठे फटके येणे देखील आवश्यकता असेल या मॅचमध्ये. कारण की समोरच्या टीमचा विचार केला युनायटेड इलेव्हन या संघाचा तर नक्कीच एक विस्फोटक फलंदाजी ज्यांच्याकडे आपण पाहतोय आणि त्या संघासमोर जर नक्कीच जिंकायचं असेल तर एक मोठा टार्गेट या मॅचमध्ये ते सेट करावा लागेल यात काही शंका नाही. नक्कीच नक्की ब्युटिफुल ट्रॉफीज देखील पाहतो या स्पर्धेची. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. एक युनायटेड इलेव्हन या संघाचा एक संकट मोचक येईल. पहिला बॉल चर्चा केली होती संकट मोचकची आणि नक्कीच पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आणि नक्कीच बॅक टू द डगआउट बॅटर. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली शेल या गोलंदाजाने. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी करत असतो आणि आज देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये करताना ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल एक्झिक्यूट केला. यावेळी विचार केला तर नक्कीच एक धाव आणि डिक्लेअर झोन मध्ये देखील बॉल गेला आणि मिळतील 2 धावा. 1 रन ओके आणि एका धावेच्या मदतीने आता फलकजीमध्ये जाऊन पोहोचले 31-31 या आकड्यावर. 3 विकेटच्या मोबदल्यात येईल गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. हो हो पुन्हा एकदा यॉर्क सुद्धा मधून काढायचा प्रयत्न केला होता. पाट्याने बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. यावेळी विचार केला हा देखील आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये मिळाला होता आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं गेलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी करताना येईल हा पाठ गोलंदाज. बॉल असेल येईल हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी आजच्या दिवसामध्ये करताना या स्पर्धेमध्ये पाहिलं आपण.
फुल बॉल होता ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आणि इथे पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाही त्याच दरम्यान आलाय डॉट बॉल. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. वेळ संपला आहे मित्रांनो. 7 फक्त आणि फक्त तुम्हाला 15 सेकंद दिले जातील आणि या 15 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला हा रिव्ह्यू घ्यावा लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि तपासणी केली जाईल. फेर बॉल असेल. आणि प्रत्येकाला एकच रिव्ह्यू दिला जाईल आणि त्यानंतर जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुन्हा एकदा चान्स मिळेल आणि अनसक्सेस झाला तर संधी गमावाल याची देखील दक्षता घ्या मित्रांनो. हो, इथे फटका दमदार आहे शेल आला आणि इथे पाहिले गेले तर कॅच ड्रॉप संधी निर्माण झाली होती आणि संधीचं इथे सोनं करू शकले नाही यावेळी एक बॉल असेल अजून शिल्लक. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच धावफलक 32 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि 3 विकेटच्या मोबदल्यात अजून शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर धावा जमवल्या गेल्या म्हणजेच 4 षटकांची देखील समाप्ती झाली आणि 4 षटकांमध्ये धावफलक 33 33 या आकड्यावर जाऊन पोहोचली 4 विकेटच्या मोबदल्यात आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता असेल. 24 balls and 33 runs to win. Batting team 34 runs to win. 34 धावांची आवश्यकता असते मॅचमध्ये.
लवचिक. चला मॅचला करा सुरुवात. घाई करणं अपेक्षित राहील कारण की अजूनही आपल्याला 2 सामने कव्हर करायचेत. प्लीज मित्रांनो, विनंती असेल, रिक्वेस्ट असेल की घाई करा. अ, हे पण आणि आपण पाहिले गेले तर प्लॅटिना स्पार्टन्स पहिलाच बॉल संदीप पाटील याची विकेट फार मोठी विकेट गोल्डन डकचा शिकायला होताना संदीप पाटील बॅक टू द डगआउट. संदीप डोंबरे आता आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. सॉरी. पहिल्या मॅचचा विचार केला तर एक विस्फोटक खेळी संदीप डोंबरेच्या पाठमध्ये आपण पाहिली होती आणि त्याच अनुषंगाने आणि या मॅचमध्ये थोडंसं इथे नतमस्तक होताना तो मात्र फिल्डिंग करणार टीम समोर आपण पाहतो आणि या आता न्यू बॅटर विस्फोटक खेळी ज्याच्या बॅटमधनं आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली शैली या बॅटरला पाहतोय समोर लॉफ्ट केलंय. इथे पाहिलं गेलं तर टीममध्ये प्रोटेक्शन देखील सेट आहे यावेळी नक्कीच कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. विचार केला तर नक्कीच पहिल्या बॉलवर संदीप डोंबरे याची विकेट इथे सॅक्रिफाईस झाली आणि त्याच अनुषंगाने येईल हा बॅटर मैदानामध्ये एंटर झाला आणि सध्या मॅच मध्ये नक्कीच कशा प्रकारची कामगिरी करेल. बॅटम पॅड मध्ये चेंडू होता इथे ऑन साईडला केल्याचा प्रयत्न टीप मध्ये प्रोटेक्शन देखील सेट होता आणि त्याच अनुषंगाने एक सिंगल आणि संघाचा आरंभ आणि प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना पाहतो या मॅच मध्ये. एका धावेने धावफलक एक या आकड्यावर 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत समाप्त आणि अजून 3 बॉल असतील शिल्लक आणि खऱ्या अर्थाने मॅच मध्ये पाहिलं गेले तर 6 बॉलचा रणसंग्राम देखील पाहतोय. ओहो बाटा मध्ये चेंडू होता इथे खेचायचा आणि ठोकायचा देखील प्रयत्न केला होता बाट्याने बॉलचा इथे संपर्क नाही हा देखील आलाय डॉट बॉल. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला अमितच्या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. अमित पांडेला पाहतोय. अमित पांडे चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये त्याच्याकडनं आपल्याला इथे पाहायला मिळाली असं अनुषंगाने आता धावफलक एक या आकड्यावर जाऊन पोहोचले. ऋतिक ऋतिक पांडेसाठी हा बॉल होता व्हाईट बॉल असेल डाऊन द लेग स्टिक. यावेळी विचार केला तर हा आलाय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेले तर धावसंख्या जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा ऑन साइड इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि लॉंग लॉंग लेग क्षेत्रामध्ये अगदी मधोमध बॉल ट्रॅव्हल केला होता. यावेळी विचार केला तर आली एक सिंगल लेग बायची एक सिंगल असेल आणि धावफलक एकने पुढे सरकते आता सध्याच्या घडीला पाहिजे गेले तर धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर. येईल हा बॅटर ऑन स्ट्राईकला आणि ऑन स्क्रीनला देखील पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावफलक 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त अजूनही काही बॉल शिल्लक असतील आणि या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने करत असताना किंवा आता एक मोठी जिम्मेदारी या मॅच मध्ये पार करताना आपल्या संघाचा इथे गोल्डन विकेट ज्याची चर्चा करत होतो त्याचीच विकेट घेण्यामध्ये यश इथे प्राप्त केलं. जैल बॅक टू द डगआउट.
अमजा न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय आणि सध्या मॅचमध्ये नक्कीच थोडंसं इथे बॅकफूटवर ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला पाहतोय. युनायटेड 11 या संघाला मॅचमध्ये थोडंसं स्ट्रगल करताना देखील पाहतोय कारण की एक शेल नावाचा बॅटर आणि त्याचबरोबरीने संदीप डुमरे नावाचा बॅटर एक विस्फोटक 2 फलंदाज मैदानामधून बाहेर फेकले गेले. इथे समोर केलाय लोंगा क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला होता जुवाच्या आतंकीने. एक धाव घेण्याचा प्रयत्न ऋतिक पांडेने केला आणि यावेळी विचार केला तर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे देखील सरकताना पाहतोय धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. एक पूर्णांक एक बॉलचा खेळ झालाय समाप्त. ओहो! इथे पाटने फोर्स करायचा होता स्वतः. यष्टीरक्षक आला होता बॉलपर्यंत पोहोचला देखील होता. आणि याच दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 6 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात मॅचमध्ये स्ट्रगल करताना बॅटिंग टीम युनायटेड 11 या संघाला पाहतोय. मागील सामन्यांचा विचार केला तर एक जबरदस्त कामगिरी प्रत्येक सामन्यामध्ये युनायटेड 11 या संघाची राहिली होती. पण या मॅचमध्ये स्ट्रगल, स्ट्रगल आणि स्ट्रगल करताना ते मात्र युनायटेड 11 या संघाला पाहतोय. धावफलक 6 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत 1.3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांची लढत आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी अजूनही मात्र आवश्यकता असेल 15 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता एक्झॅक्ट या मॅचमध्ये. घडेल काय? ऑल साइडला फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आणि बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि नक्कीच आलाय 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 8 या आकड्यावर. धावसंख्या झाली 8. यात पडली दोघांची गाठ आणि कोण लावेल कोणाची वाट या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल बॅटची कडा बॉल पाठीमागे चाललाय यष्टीरक्षक आणि स्वतः फिल्डर देखील धावायचा प्रयत्न करत होता. यावेळी विचार केला तर एक सिंगल फक्त एका सिंगलवर इथे समाधान मानावं लागलं आणि धावफलक आता जाऊन पोहोचले ती मात्र 9 या आकड्यावर. आणि आता सध्याच्या घडीला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल अजूनही मात्र 25 धावांची 25 रन्स टू विन. 13 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. ओहो! फटका एक्झिक्यूट केलाय लोंगा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक देखील पोहोचला तिथे आणि विचार केला तर नक्कीच फक्त आणि फक्त एका धावेवर इथे समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. या मॅचमध्ये आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 12 बॉल आणि 24 धावांची. पाहायला गेलं तर टप्पा चांगला होता गुडल्या स्पॉटमध्ये. एक्स्ट्रा बाउन्स देखील होता ना पहिल्या बॉलला. यावेळी विचार केला तर हा देखील आला डॉट बॉल. हा बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे
आणि बॉलला पाठवून दिलाय. प्रश्न देखील उपस्थित असेल आणि पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलाय. यावेळी विचार केला तर नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट आणि एक प्रामाणिकपणे नक्कीच हा षटकार घोषित केला. फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. हे खूप महत्वाचं असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा इथे पाहिलं गेलं तर बॅट फेकायला बॉल पाठीमागे चालला. यशस्वी स्वतः बॉलपर्यंत पोहोचला देखील. यावेळी विचार केला तर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकले 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 8 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता असेल. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपण पाहतो ही मॅच आणि 8 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी धावफलक जर पाहिलं गेलं तर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि 8 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता देखील मॅचमध्ये असेल. पुढील बॉल हो समोर लॉफ्ट केलंय. इथे पाहिलं गेलं तर मिडॉन क्षेत्रामध्ये बॉलला गॅदर केला आणि यावेळी फेकी देखील चांगली पाहायला मिळाली होती. पण स्वतः गोलंदाजाकडनं झाली चूक आणि याचं रूपांतर एके धावेमध्ये होताना देखील पाहतोय. आणि सध्या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच 7 बॉल आणि 15 धावेंची आवश्यकता असेल. 7 बॉल आणि 15 धावा मॅचमध्ये घडेल का? मॅचमध्ये बिघडेल काय? समोर लॉफ्ट केलं. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच विकेटचं पतन. फार मोठी विकेट महत्वाच्या क्षणाला टिपला जाईल आणि नक्कीच ऋतिक पांडेची बारी होते फेल. बॅक टू द डगआउट ऋतिक पांडे. विकेट टिपली गेली ऋतिक पांड्याची आणि आपल्या संघाला इथे संकटात टाकून ऋतिक पांडे मात्र माघारी परतताना मॅचमध्ये. आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक धाव आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. धावसंख्याचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले 20 आणि मॅचमध्ये जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता असेल. 5 बॉल आणि 14 धावा मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 5 बॉल 14 धावा. हो, टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळाला बॉल. यावेळी विचार केला तर या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक, कमबॅक आणि कमबॅक फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहतोय. सातत्याने आजच्या दिवसाचा विचार केला तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये ज्या टीमचा नक्कीच वर्चस्व राहिला म्हणजेच प्लॅटिना स्पार्टन्स या संघाचा आणि या मॅचमध्ये देखील वर्चस्व गाजवताना ते मात्र आपण प्लॅटिना स्पार्टन्स या संघाला पाहतोय. पुढील बॉल 4 बॉल 14 धावेंची आवश्यकता जिंकण्यासाठी. समोर केलायचा प्रयत्न टॉपिक टाकला बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक देखील आहे उपस्थित. याच दरम्यान एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता आणि यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि या मॅचमध्ये आता आवश्यकता असते 3 बॉल आणि 13 धावेंची. 3 बॉल आणि 13 धावा. एखादा मोठा फटका आला त्या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. व्हाईट बॉल असेल आणि व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलक एकने पुढे सरकले. 3 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता असेल मॅचमध्ये जिंकण्यासाठी. 22 धावा टीमच्या धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत आणि मॅचमध्ये जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता. एखादा मोठा फटका आला त्या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो यात काही शंका नाही आहे. पाठिंबा टीम लॉक करण्याचा प्रयत्न इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला आणि आता मॅचमध्ये परिपक्वपणे आणि वाखाणण्यापूर्ण कामगिरी करू शकले नाही आहे. तरी देखील एखादा मोठा फटका मॅचमध्ये आला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. या मॅचमध्ये प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुकावा लागेल.
पुन्हा एकदा पुढे सरसाव केल्याचा प्रयत्न इथे पाहिला गेला तर डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती आणि विकेटचं पतन संधीचं केलं सोनं आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॅटर मात्र आपण पाहिलं गेलं तर नक्कीच खेळले होते समाप्त एक बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 11 धावांची आवश्यकता असेल. जबरदस्त फटका आणि इथे पाहिलं गेलं तर नक्कीच याच अनुषंगाने एक दमदार विजय संपादित केलाय प्लॅटिना स्पार्टन्स या संघाने. अत्यंत जबरदस्त जी मात्र आपण कामगिरी पाहिली म्हणजेच अमित या फलंदाजाची आणि गोलंदाजाची आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण जातोय आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अमित